संतांनी घडवला तो वाण मराठी, आमची मायबोली, आमचा अभिमान मराठी. माननीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 27 फेब्रुवारी म्हणजेच मराठी दिवस. मराठी भाषेचे अग्रगण्य कवी, साहित्याचे सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त म्हणजे कुसुम आग्रज. कुसुम आग्रजांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी पुण्यात झाला. त्यांनी 16 खंडांची कविता, 3 कादंबरी, लघुकथेचे 8 खंड, निबंधाचे 7 खंड व 18 नाटके लिहिली. त्यांच्या एका कवितेतील एक कडवं, मोडून पडला संसार सारा, मोडून पडला संसार सारा, पण मोडला नाही कणा, पण मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. मराठी माणूस, मराठी बोलणारा माणूस आजकाल जगात कानाकोपऱ्यात गेलेला आहे. कोणी नोकरी निमित्त, तर कोणी व्यवसाय निमित्त, तर कोणी शिक्षणानिमित्त. उच्च शिक्षित होऊन, ग्लोबल होऊन हळूहळू मराठीला विसरत चालले आहे. मान्य आहे तुम्ही जागतिकीकरणाच्या स्पर्धेत उतरला आहात, पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही मराठी भाषेला विसराल. कारण जन्म झाल्यानंतर जो मुखातून पहिला शब्द निघाला तो मराठीच होता. पण खंत तर याची वाटते, जिने तिला घडविले त्यांना मराठी बोलण्याची लाज वाटायली. किती हा कृतज्ञपणा, आणि हा कृतज्ञपणा बऱ्याचशा लोकांमध्ये दिसून येत आहे. आपण इथं मराठी साजरा करतोय खरा, पण मराठी टिकावी, मराठीचा सन्मान व्हावा म्हणून जे आपण प्रयत्न करत आहोत किंवा करणार आहोत याचा विचार करणं खूप आवश्यक आहे.